समोरच्या माणसाच्या मनातलं ओळखा फक्त एका मिनिटात या 10 सोप्या पद्धतींनी. मित्रांनो, आपण रोज कितीतरी लोकांना भेटतो, अनेकांशी बोलतो, हसतो, कधी वादही घालतो. काही लोकांना भेटल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्या मनात एक प्रश्न कायम घर करून असतो की समोरचा माणूस खरंच काय विचार करत असेल. तो आपल्याशी मनापासून बोलतोय की ही फक्त औपचारिकता आहे, हे आपल्याला कळतच नाही. अनेक वेळा त्यांचे शब्द कमालीचे गोड असतात, पण मनात मात्र विष असतं. अनेकदा समोरची व्यक्ती काहीच बोलत नाही, पण त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या हावभावातून सारं काही समजून जातं. मित्रांनो, कोणाचं मन वाचणं म्हणजे काही जादू नाही, तर ते अनुभवातून येणारं ज्ञान आहे. आजच्या काळात विश्वासघात खूप पटकन होतो, म्हणून माणसं ओळखणं फार गरजेचं झालं आहे. म्हणूनच जाणून घेऊयात समोरच्या माणसाच्या मनातलं कसं ओळखता येतं. 1. समोरचा माणूस किती आणि कसा बोलतो हे नीट ऐका. समोरचा माणूस जितका जास्त बोलतो तितकं त्याच्या मनातलं बाहेर पडत जातं, हे आपण लक्षात घ्यायला हवं. काही लोक खूप बोलतात कारण त्यांना त्यांच्या आतली अस्वस्थता लपवायची असते. काही जण मुद्दाम कमी बोलतात कारण त्यांना काहीतरी दडवायचं असतं. एखादा माणूस वारंवार विषय बदलत असेल तर तो आपल्याला थेट उत्तर देणं टाळत आहे असं समजावं. त्याचा आवाज बोलताना थरथरत असेल तर मनात कोणतीतरी भीती किंवा अपराधीपणा असू शकतो. बोलता बोलता अचानक ब्लँक होणं किंवा थांबणं म्हणजे मनात विचारांची घालमेल चालू आहे. खोटं बोलणारा माणूस अनेकदा जास्त स्पष्टीकरण देतो, तर खरं बोलणारा माणूस मात्र सरळ आणि स्पष्ट बोलतो. काही शब्द जर तो वारंवार वापरत असेल तर ते त्याच्या मनात काही कारणांनी खोलवर घर करून बसलेले असतात. बोलण्याचा वेग वाढला तर घाई किंवा तणाव असतो, आणि फार हळू बोलणं म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता असू शकते. समोरचा हसत बोलत असेल पण डोळ्यात गंभीरपणा असेल तर चेहरा आणि मन काहीतरी वेगळंच सांगत असतं. त्यामुळे फक्त शब्दच नाही तर त्यांची बोलण्याची पद्धतही समजून घ्यायला शिका, आणि म्हणून शांतपणे ऐकायला शिका, कारण ऐकणारा माणूसच समोरच्याच्या मनातलं नीट ओळखू शकतो. 2. त्यांच्या हाताच्या आणि बोटांच्या हालचालींकडे लक्ष द्या. माणूस कितीही खोटं बोलला, त्याने कितीही लपवाछपवी करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे हात आणि बोटं त्याच्या मनातली अस्वस्थता उघड करत असतात. बोलताना जर समोरचा माणूस वारंवार बोटांची उघडझाप करत असेल तर त्याच्या मनात अस्वस्थता असते. काही लोक नखं खातात, पेन फिरवत राहतात किंवा कपड्याचा कोपरा खेचत राहतात. हे सगळं आतल्या तणावाचं लक्षण असतं. काही माणसं बोलताना पाय हलवत राहतात, हेही त्यांच्या मनाच्या अस्वस्थतेचं लक्षण आहे. शांत आणि निश्चिंत माणसाचे हात स्थिर असतात, त्यात कोणतीही घाई गडबड दिसत नाही. रागावलेल्या माणसाच्या बोटांमध्ये ताठरता असते आणि तो हाताची मूठ घट्ट आवळून ठेवतो. घाबरलेला माणूस समोर जे मिळेल ते घट्ट पकडतो. उत्साही आणि आनंदी माणूस हात मोकळेपणाने हलवतो, तर खोटं बोलताना माणूस नकळत तोंड, नाक किंवा मान यांना स्पर्श करतो. बोलताना हात अचानक खिशात घालणं म्हणजे काहीतरी लपवण्याचा प्रयत्न असू शकतो. टेबलवर बोटं वाजवत बसणं म्हणजे आतली अधीरता असते. बोटं एकमेकात गुंतवून ठेवणं म्हणजे मन ताब्यात ठेवण्याचे प्रयत्न असल्याचं चिन्ह असतं. आत्मविश्वास असलेला माणूस हात खुले ठेवतो. मित्रांनो, या ज्या हातांच्या हालचाली आहेत ना, त्या शिकवता येत नाही, त्या आपोआप होतात. म्हणूनच शब्द जरी खोटे असले तरी हात मात्र सत्य सांगतात, ते खोटं बोलत नाहीत. रोजच्या बोलण्यात या छोट्या हालचाली ओळखायला शिकलात तर समोरच्याच्या मनात काय चाललंय हे पटकन कळायला लागतं. 3. त्यांची देहबोली समजून घ्या. बसण्याची, उभं राहण्याची पद्धत जाणून घ्या. माणूस कसा बसतो आणि कसा उभा राहतो यातून त्याच्या मनाची स्थिती स्पष्टपणे दिसून येते. जो माणूस बोलताना पाठ वाकडी करून बसतो तो बहुतेक वेळा दबलेला किंवा असुरक्षित असतो. सरळ बसणारा माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो. खुर्चीवर पुढे झुकून बसणं म्हणजे समोरच्याच्या विषयात रस आहे हे दर्शवतं, तर मागे रेलून बसणं म्हणजे त्याला तुमच्या बोलण्यात मुळीच इंटरेस्ट नाही आहे. पूर्ण उदासीनता किंवा कंटाळा येथे असतो. दोन्ही पाय घट्ट जमिनीवर ठेवून उभं राहणं म्हणजे स्थिरता आणि आत्मविश्वास असतो. पाय एकावर एक टाकून उभं राहणं म्हणजे बचावात्मक भूमिका असू शकते. उभं असताना एखादा माणूस वारंवार जागा बदलत असेल तर ती मनातली अस्वस्थता असते. शांत देहबोली असलेला माणूस बहुतेक वेळा मनानेही शांत असतो. देहबोली नकळत व्यक्त होते म्हणून ती खरी असते. शब्द खोटे असू शकतात, पण देहबोली नेहमी सत्यच सांगते. त्यामुळे समोरच्याचं बसणं आणि उभं राहणं नीट पाहिलं तर समोरच्या माणसाचं मन पटकन ओळखता येतं.
4. समोरच्याचं ऐकून घ्या, त्यावेळी तुम्ही मात्र शांत राहा. समोरच्या माणसाचं मन ओळखायचं असेल तर सर्वात आधी आपलं मन शांत असणं फार गरजेचं आहे. मनात विचारांचा गोंधळ असेल तर आपण चुकीचे अंदाज लावतो. स्वतः रागात, तणावात किंवा घाईत असताना समोरच्याचं ऐकलं तरी त्याच्या बोलण्याचा अर्थ नीट लागत नाही. तुम्ही शांत राहिलात की समोरच्याच्या आवाजातील बदल लगेच जाणवतात. चेहऱ्यावरचा क्षणिक भाव दिसतो. समोरच्याची अस्वस्थता स्पष्ट दिसते. मन शांत असेल तर अंतःप्रेरणा जागी होते. ही अंतःप्रेरणा अनेकदा बरोबर इशारा देते. ऐकताना मध्ये मध्ये बोलू नका. स्वतःची बाजू मांडण्याची घाई करू नका. समोरच्याला पूर्ण बोलू द्या. त्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या भावनांवर लक्ष ठेवा. शांतपणे ऐकणारा माणूसच समोरच्याचं मन खोलवर समजून घेऊ शकतो. 5. योग्य प्रश्न विचारायला शिका आणि मग समोरचा माणूस किती आणि कसा बोलतो हे नीट जाणून घ्या. प्रश्न विचारल्यानंतर समोरचा माणूस कसा बोलतो यावरून त्याच्या मनातलं बरंच काही कळतं. एखादा माणूस प्रश्न विचारतात लगेच खूप बोलू लागला तर तो स्वतःला सुरक्षित दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. काही लोक उत्तर देताना बराच वेळ घेतात कारण ते खोटं बोलण्याआधी विचार करत असतात. प्रश्न विचारल्यानंतर जर समोरचा विषय बदलत असेल तर तो मुद्दाम उत्तर टाळत आहे असं समजायला हवं. बोलताना आवाज चढला तर मनात ताण असतो. हळू आणि थांबून बोलणं म्हणजे मनात काहीतरी दडलेलं आहे. तेच उत्तर पुन्हा पुन्हा देणं म्हणजे स्वतःलाच पटवून देण्याचा प्रयत्न असतो. जास्त स्पष्टीकरण देणारा माणूस अनेकदा खोटं लपवण्याचा प्रयत्न करत असतो. थोडक्यात आणि सरळ उत्तर देणारा माणूस बहुतेक वेळा प्रामाणिक असतो. प्रश्न ऐकून हसू येणं म्हणजे समोरचा तुम्हाला सिरियसली घेत नाही आहे. नजरेत नजर न देता उत्तर देणं म्हणजे आत्मविश्वास कमी आहे. योग्य प्रश्नामुळे समोरचा उघड होतो. म्हणून प्रश्न विचारणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच उत्तर ऐकणंही गरजेचं आहे. जो नीट ऐकतो तोच माणसंही नीट ओळखू शकतो. 6. त्यांचे शब्द आणि त्यांची वागणूक यातील फरक नीट समजून घ्या. पहा, समोरचा माणूस किती आणि कसा बोलतो. माणूस काय बोलतो यापेक्षा तो कसा वागतो हेही जास्त महत्त्वाचं असतं. अनेक लोक गोडगोड बोलतात पण त्यांची वागणूक मात्र विचित्र असते. समोरचा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो पण कृतीत काहीच करत नसेल तरीही आपण सावध राहायला हवं. काही लोक बोलताना खूप आश्वासनं देतात पण करत काहीच नाहीत. शब्द आणि वागणूक जुळत नसतील तर तिथे नक्कीच खोटेपणा असतो. बोलताना वारंवार स्वतःचं कौतुक करणं म्हणजे आतला असुरक्षितपणा असतो. समोरचा कमी बोलतो पण जे बोलतो ते करून दाखवतो असा माणूस विश्वासू असतो. काही लोक बोलण्यात गोड असतात पण मदतीच्या वेळी नेमके गायब होतात. शब्द बदलतात. ही माणसं फक्त स्वतःचा स्वार्थ पाहतात. म्हणून समोरचा जे बोलतो त्याचं प्रतिबिंब वागण्यात दिसतं का हेही पहा. शब्दांवर नाही तर कृतीवर विश्वास ठेवायला शिका. शब्द फसवू शकतात पण वागणूक फार क्वचितच खोटं बोलते. 7. त्यांच्या छोट्या छोट्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. माणसाच्या छोट्या छोट्या सवयी त्याच्या मनातलं खरं रूप हळूच उघड करत असतात. समोरचा माणूस बोलताना वारंवार मध्येच थांबत असेल तर त्याच्या मनात संभ्रम असतो. काही लोक बोलताना सारखी तीच कारणं देतात. ही सवय खोटं झाकण्याची असते. एखादा माणूस प्रश्न ऐकताच लगेच विषय बदलतो. मग तो सत्य टाळतोय असं समजावं. बोलताना सतत मी, माझं असे शब्द वापरणं म्हणजे स्वार्थी स्वभावाचं लक्षण असतं. लहान सहान गोष्टींवर चिडणं ही आतल्या तणावाची सवय असते. बोलताना उशिरा उत्तर देणं म्हणजे विचारपूर्वक बोलणं असू शकतं. पण कायमच उशीर होत असेल तर नक्कीच आत काहीतरी दडलेलं असतं. काही लोक बोलताना हसतात पण डोळ्यात गंभीरपणा असतो. ही दुटप्पी वागणुकीची सवय असते. वारंवार तक्रार करणं म्हणजे मन कायम नकारात्मक असणं. बोलताना समोरच्याचं पूर्ण ऐकून न घेणं ही अहंकाराची सवय असते. वेळेचं भान न ठेवणं ही बेफिकिरीची सवय असते. शब्द पाळण्यात कसूर करणं ही अविश्वसनीयतेची खूण असते. लोकांच्या या छोट्या सवयी रोज आपल्याला दिसत असतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. प्रत्यक्षात याच सवयी माणसाचं मन ओळखायला मदत करतात. 8. अनुभवातून शिकत राहा. माणसाला ओळखण्याची कला ही एका दिवसात येत नाही. ती अनुभवातून तयार होते. प्रत्येक भेट, प्रत्येक संवाद आपल्याला काहीतरी शिकवून जातो. सुरुवातीला आपण अनेक वेळा लोकांच्या बोलण्याचा अर्थ चुकीचा लावतो पण त्या चुका आपल्याला शिकवतात. एकतर माणूस जिंकतो किंवा तो शिकतो हे लक्षात ठेवा. लोकांशी होणाऱ्या संवादानंतर थोडा विचार केला तर आपण काय शिकलो, कुठे चुकलो हे कळतं. समोरचा माणूस किती बोलतो आणि कसा बोलतो यावरून हळूहळू बरोबर अंदाज लावता येऊ शकतो.
अनुभवामुळे आवाजातील बदल, शब्दांची पुनरावृत्ती, थांबे हे सहज कळायला लागतात आणि जेव्हा आपल्याला पुन्हा तसाच स्वभाव पाहायला मिळतो तेव्हा आधीचा अनुभव इथे उपयोगी पडतो. अनुभवामुळे आपण लगेच निष्कर्ष काढत नाही. आपण ऐकतो, पाहतो आणि मग ठरवतो. हळूहळू माणसाच्या बोलण्यातला, खऱ्यातला आणि खोट्यातला फरक कळू लागतो. अनुभवातून शिकणारा माणूस पुन्हा पुन्हा फसत नाही. म्हणूनच प्रत्येक संवाद हा एक धडा आहे असं समजून ऐकायला शिका. 9. डोळ्यांकडे नीट आणि शांतपणे पाहण्याची सवय लावा. माणसाचे डोळे हे त्याच्या मनाचं सगळ्यात मोठं दार असतं आणि त्या डोळ्यांमधून मनाच्या आत काय चाललंय हे कळू शकतं. एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलताना सतत नजर चुकवत असेल तर ती काहीतरी लपवत आहे असं समजायला हरकत नाही. काही लोक मुद्दाम जास्त रोखून पाहतात, पण त्यांच्या नजरेत स्थिरता नसते. ती नजर अस्वस्थ असते. खोटं बोलणारा माणूस जास्त वेळ डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. आत्मविश्वास असलेला माणूस शांत नजरेने पाहतो, तर घाबरलेला माणूस वारंवार पापण्या लावतो. रागात असलेल्या माणसाच्या डोळ्यात कडकपणा दिसतो. दुःखी माणसाच्या डोळ्यात रिकामेपणा जाणवतो. आनंदी माणसाच्या डोळ्यात चमक असते. शब्द काहीही बोलत, डोळे मनातलं सत्य सांगतात. त्यामुळे बोलणं ऐकताना डोळेही वाचायला शिका. 10. त्यांचा प्रतिसाद किती पटकन आणि कसा येतो तेही पहा. समोरच्या माणसाचं मन ओळखायचं असेल तर तो तुमच्या बोलण्याला कसा प्रतिसाद देतो हे नीट पाहणं खूप महत्त्वाचं आहे. काही लोक लगेच उत्तर देतात, पण ते उत्तर वरवरचं असतं. काही लोक थोडा वेळ घेतात, पण विचारपूर्वक उत्तर देतात. एखादा माणूस प्रश्न ऐकून लगेच विषय बदलतो, तर तो उत्तर टाळतोय असं समजायला हवं. काही लोक हो, ठीक आहे, बघू असे मोजकेच शब्द वापरतात. हे ठोस उत्तर न देण्याचं किंवा त्याला तुमच्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नसल्याचं लक्षण आहे. समोरचा माणूस तुम्ही बोलता ते पूर्ण ऐकतो की मध्येच तोडतो यावरूनही त्याचा स्वभाव कळतो. जी लोकं मध्ये मध्ये बोलतात ती स्वतःला जास्त महत्त्व देतात. जी शांतपणे ऐकतात ती समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. प्रतिसादात चिडचिड असेल तर ती आतली अस्वस्थता असते. प्रतिसाद टाळणारा माणूस बहुतेक वेळा काहीतरी लपवत असतो. प्रश्नाचं उत्तर प्रश्नाने देणं म्हणजे बचावाची भूमिका असते. स्पष्ट आणि सरळ प्रतिसाद देणारा माणूस बहुतेक वेळा प्रामाणिक असतो. त्यामुळे शब्दांइतकाच प्रतिसादाचा ढंगही महत्त्वाचा असतो. मित्रांनो, समोरच्या माणसाचं मन ओळखणं म्हणजे त्याच्यावर उगाच संशय घेणं नाही, तर स्वतःला योग्य निर्णय घेता यावा यासाठी सजग राहणं आहे. आजच्या जगात लोक खरं फार कमी बोलतात आणि दिखावा खूप जास्त करतात. त्यामुळे कोणाच्याही शब्दांवर लगेच विश्वास ठेवणं धोक्याचं ठरू शकतं. माणसाचं बोलणं, त्याची देहबोली, त्याच्या सवयी, त्याचा प्रतिसाद हे सगळं मिळून त्याचं मन आपल्याला वाचता येतं. पण त्यासाठी आपलं मन शांत असावं लागतं. उगाच घाईघाईने निष्कर्ष काढू नका, पण या संकेतांकडे दुर्लक्षही करू नका. अनुभवातून शिकत राहा. लोकांशी होणारी प्रत्येक भेट, प्रत्येक संवाद आपल्याला काहीतरी शिकवतो. जो नीट ऐकतो, पाहतो आणि विचार करतो तोच माणसांना नीट ओळखतो. हे ज्ञान वापरून नातेसंबंध जपा, पण गरज असेल तेव्हा अंतरही ठेवा. कारण आयुष्यात योग्य वेळी योग्य आणि अयोग्य माणूस ओळखता आला तरच आपण आयुष्य शांत आणि समाधानाने जगू शकतो. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.